नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. 2 वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोघा फरारी आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने 2 वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोघा फरारी आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सान्विक हेल्थ कंपनीचा संचालकाने नागरिकांना 4 महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 3,62,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 4 वर्षापासून फरार असलेल्या आरोपी प्रताप लक्ष्मण गोसावी राहणार शिगाव तालुका वाळवा या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यास पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले. तसेच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लक्ष्मीपुरी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा लक्ष्मीपुरी येथे बनावट सोने तारण घेऊन फसवून केल्याच्या प्रकरणातील 2 वर्षापासून फरार असलेल्या भूषण तानाजी धानवडे राहणार मांढरे तालुका करवीर यास मांढरे येथून अटक करण्यात आली. त्यास पुढील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संदीप जाधव, समीर कांबळे, विशाल चौगले, राजू कांबळे, योगेश गोसावी, सुरेश पाटील, रुपेश माने, युवराज पाटील, अमित सरजे व सतीश सूर्यवंशी यांनी केली.